नमस्कार मित्रांनो, सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल 1 येथे आहोत. येथे पोहोचण्यासाठी तुम्ही लोकल रेल्वे जी वेस्टर्न लाईन आहे तेथून तुम्ही सांताक्रूज किंवा विलेपार्ले ईस्ट इकडून टॅक्सी किंवा रिक्षाने येथे पोहोचू शकता. एक 50 रुपयापर्यंत फेअर घेतला जाईल. येथे तुम्हाला टॅक्सी किंवा रिक्षाने ड्रॉप केल्यानंतर तुम्हाला येथे साईडलाच एअरलाईनचे काउंटर दिसतील, जेथे की तुम्हाला तुमचं ऑनलाईन तिकीट दाखवून तुम्हाला तुमचे बोर्डिंग पास कलेक्ट करायचे आहेत. बोर्डिंग पास कलेक्ट केल्यानंतर तुमचं लगेज तुम्हाला लगेज ट्रॉलीवर लोड करायचं आहे आणि जे पहिलं सिक्युरिटी चेक आहे ते करायचं आहे. येथे सिक्युरिटी चेक करण्यासाठी तुम्हाला जो तुमचा बोर्डिंग पास आहे आणि तुमचं एखादं जे ID कार्ड आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड जे पण व्हॅलिड आहे ते दाखवून तुम्हाला आतमध्ये एंट्री करायचे. हा बोर्डिंग पास असेल, ज्याच्यावरती की वरती तुमचं पूर्ण डिटेल आहे, फ्लाईट नंबर वगैरे, गेट नंबर वगैरे, आणि त्याच्या खालती जे रिस्ट्रिक्टेड आयटम आहे ते प्रिंट केले असतील. येथे तुम्हाला बोर्डिंग पास देऊन आतमध्ये एंट्री दिल्यानंतर जो मेन चेक इन काउंटर एरिया आहे येथे तुम्हाला एंट्री दिली जाते. एअरपोर्टमध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला भली मोठी काउंटरची लाईन दिसेल, जिथे की वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपन्या आहेत त्यांचे बोर्ड लावलेले असतात. तुम्हाला तुमच्या एअरलाईननुसार तिथे जे काउंटर आहे तिथे तुमचं लगेज ड्रॉप करायचं आहे. लगेज ड्रॉप करण्याचं एक 2 तास अगोदर त्या फ्लाईटचं तुम्हाला तिथे लगेज ड्रॉप करायचं आहे. इथे वेगवेगळे गेट नंबर आहेत. येथे ज्या स्टेअरकेस आहेत, एक्सलेटर आहेत, तेथून वरती जाऊन जे 21 ते 31 गेट नंबर आहे ते वरती आहेत आणि जे रिमेनिंग आहेत ते लेफ्ट साईडला आतमध्ये गेल्यानंतर आहेत. वरचे जे गेट नंबर आहे ते आता आपण पाहून येऊ. येथे तुम्हाला जो बोर्डिंग पास दिलेला असतो त्या बोर्डिंग पासवरती तुमच्या फ्लाईटचं जे गेट आहे ते गेट नंबर दिलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री करताय त्यानंतर तुम्हाला तुमचं गेट बघायचं आहे आणि तिथे बॅग ड्रॉप केल्यानंतर तुमचा जो गेटचा वेटिंग एरिया आहे तिथे जाऊन तुम्हाला थांबायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला फ्लाईटमध्ये बोर्डिंगसाठी अनाउन्समेंट केली जाते तेव्हाच तुम्हाला तिथे लगेच पोहोचता येईल. जे लगेज काउंटर असतात तिकडे तुम्ही जाऊन ज्या तुमच्या बॅग आहेत त्या ड्रॉप करू शकता. ही ट्रॉली आहे, ह्या ट्रॉलीला खालती प्रेस केल्यानंतर ही ट्रॉली पुढे ढकलली जाते आणि जेव्हा तुम्ही प्रेस करा सोडून देता तेव्हा ती जागेला स्टॉप होते. पहिला जो विमान प्रवास आहे तो कसा करावा हे तुम्हाला पाहायचं असेल तर आपण ऑलरेडी एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता, जो की इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीचा मी अपलोड केला आहे. जर तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर तुमचं एक 15 किलोपर्यंत बॅगचं वेट अलाउड असतं आणि सपोज तुम्ही एकाच PNRमध्ये 5-6 लोकांनी तिकीट बुक केलं असेल तर तुमचं जे ग्रॉस वेट आहे, म्हणजे सपोज तुम्ही 6 लोकांनी तिकीट बुक केलं आहे आणि 15 किलो वेट अलाउड आहे तर 15×90 याप्रमाणे तुम्हाला 90 किलोपर्यंत वेट अलाउड असतं. तो एकाच PNRमध्ये जे पण बॅगेज असेल ते तुम्हाला इथं एकत्र ड्रॉप करायचे आहेत आणि सगळ्यांचं मिळून ग्रॉस वेट केलं जातं, जे की 6 पर्सनसाठी एक 90 किलोच्या पुढे असायला नाही पाहिजे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्याही बॅगमध्ये कमी जास्त वजन चालतं. येथे तुम्हाला बोर्डिंग पास दाखवून बोर्डिंग पासला पण स्टिकर चिटकावलं जातं आणि सेम स्टिकर तुमच्या बॅगला पण चिटकावलं जातं, जेणेकरून तुमची बॅग मिसप्लेस वगैरे होऊ नये. त्याच्यावरती एक बारकोड चिटकावला जातो आणि हा जो बेल्ट आहे त्या बेल्टवरून ह्या बॅग पुढे जे कार्गो आहे विमानातलं तिकडे हे बॅग आपल्या डिस्पॅच केल्या जातात. बॅग ड्रॉप केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे सिक्युरिटी चेक. ते चेक केल्यानंतर आपल्याला गेटकडे प्रवेश करता येतो. येथे तुम्हाला ज्या चेक इन बॅगेज आहे ज्याचं की एक वेट 7 किलोपर्यंत अलाउड असतं, जे आपण सोबत घेऊन विमानामध्ये जाऊ शकतो कॅबिनमध्ये. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत म्हणजे लिथियम बॅटरी वगैरे असतील, मोबाईल असेल, पॉवर बँक असेल, चार्जरचे जे गड्डू असतात ते असतील आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ते तुम्हाला काढून ट्रेमध्ये टाकायच्यात. ट्रेमध्ये टाकल्यानंतर ते जे स्कॅनर आहे त्या स्कॅनरमधून चेक होऊन जातात. तसंच आपले सोबत जे काही कॉईन वगैरे पण असतील खिशामध्ये, तसेच बेल्टचे जे बकल वगैरे असतील ते पण काढून आपल्याला त्या ट्रेमध्ये टाकायचे आहेत. कोणतंही मेटेरियल सोबत बाळगायचं नाही आहे. ते सिक्युरिटी चेक झाल्यानंतर पूर्ण पार पडल्यानंतर आपल्याला इकडे जो एरिया आहे गेट एरिया तिकडं सोडलं जातं. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे रेस्टॉरंट तसे छोटे छोटे शॉप्स वगैरे पाहायला मिळतील. येथे चार्जिंगचे पोर्ट पण तुम्हाला पाहायला मिळतात. तुमची जी फ्लाईट असेल त्या गेट नंबरला तुमच्या फ्लाईटचा टायमिंग वगैरे दाखवलं जातं. जर फ्लाईट एखाद्या वेळेस डिले वगैरे असेल तर त्याचाही टाईम तुम्हाला इथे दाखवला जातो. आज आम्ही जी स्पाइसजेट आहे ती फ्लाईट बुक केली होती. स्पाइसजेटने प्रवास करण्याचा हा दुसरा अनुभव आहे. पहिल्यांदा मी दिल्ली ते श्रीनगर स्पाइसजेटच बुक केली होती, तेव्हा पण ती जवळजवळ एक 3 ते 3.5 तास लेट होती आणि आज पण जवळजवळ एक अर्धा ते पाऊण तास लेट आहे. जेव्हा पण तुम्हाला इमर्जन्सी असेल आणि तुम्ही कट टू कट प्लॅन करत असाल तर तुम्ही स्पाइसजेटचं तिकीट काढताना थोडासा विचार करावा, कारण मोस्टली ह्यांच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या
लेट असतात. आपल्या फ्लाईट डिपार्चरचं जे टायमिंग आहे त्याच्या 20 ते 30 मिनिट अगोदर आपल्या इथे बोर्डिंग पास देऊन आतमध्ये बोर्डसाठी सोडले जाते. काही वेळेस तुम्हाला इथे एअरो ब्रिज पाहायला मिळतात, ज्याच्यामधून जाऊन तुम्ही डायरेक्ट विमानामध्ये प्रवेश करू शकता. तर काही वेळेस तुम्हाला ह्या ज्या बस आहेत त्या बसमधून जिथे विमान थांबले आहे तिथे घेऊन जातात आणि त्यानंतर तिथे बोर्डिंग पास चेक करून तुम्हाला विमानामध्ये एंट्री दिली जाते. जेव्हा तुम्ही एअरलाईन्स काउंटरवरून बोर्डिंग पास कलेक्ट करता त्यानंतर तुम्हाला बोर्डिंग पास आणि ID कार्ड हँडी राहील ह्या हिशोबाने जपून ठेवायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही विमानामध्ये बसत नाही तोपर्यंत तुम्हाला एक 4 ते 5 ठिकाणी तुमचा बोर्डिंग पास दाखवावा लागेल. ही जी स्पाइसजेट एअरलाईन आहे ती जी कोरियन कंपनी आहे जी की तुर्कीची आहे त्याच्याकडून ऑपरेट केली जाते. त्यांच्यासोबत त्यांचा करार आहे. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जे क्रू मेंबर असतील त्याच्यामधले 2 ते 3 क्रू मेंबर आहेत ते तुम्हाला तुर्की किंवा जे युरोपियन आहे ते पाहायला मिळतील. आजचं हे जे विमान आहे ते बोईंग टाईपचं आहे. आपल्याला मुंबईतून दिल्लीला 1 तास 40 म्हणजे जवळजवळ 2 तास इतका वेळ लागेल. तुम्ही जेव्हा फ्लाईट घेताय तुम्हाला टाईमचा काही इश्यू नसेल तर तुम्ही ज्या लेट नाईट फ्लाईट आहे किंवा अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहेत त्या बुक करू शकता, ज्या की तुम्हाला चीप रेटमध्ये मिळून जातील. विमानामधील आतमधील ज्या फॅसिलिटी, सीट नंबर वगैरे जे पण काही माहिती आहे त्याचे ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. 2 तासाच्या प्रवासानंतर आपण जे दिल्ली एअरपोर्ट आहे तिथे लँड झालो आहोत. इथून हे जो एअरो ब्रिज आहे त्यावरून आपण जे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथमध्ये आपण प्रवेश करतोय. जेव्हा आपली फ्लाईट लँड होते त्यानंतर आपल्याला फ्लाईटमध्ये अनाउन्समेंट केली जाते. आपलं जे लगेज आहे ते कोणत्या बेल्टवर येणार आहे ते आपल्याला सांगितले जाते. नंतर तिथे आपल्याला जाऊन आपले जे लगेज आहे, बॅगेज आहे ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करताय तेव्हा तुमची जी बॅग आहे त्या बॅगला एक वेगळ्या टाईपची रिबिन किंवा जे सेलोटेप असतो तो तुम्ही लावा, म्हणजे जेव्हा पण या बेल्टवरती बॅग येते तेव्हा ती तुम्हाला लगेच ओळखता येईल. कारण की सेम प्रकारच्या खूपही बॅग तुम्हाला इथे बेल्टवरती पाहायला मिळू शकतात. सध्या पाटेचे 2:30 ते 3 वाजलेत. आपण आता गेटमधून बाहेर पडून इथून जे टॅक्सी असतात टॅक्सी घेऊन चंदीगड येथे जाणार आहोत. 250 किलोमीटर आहे, 5 ते 6 तास लागतील आणि चंदीगडहून आपण जी ॲडव्हान्समध्ये सेल्फ ड्राईव्ह कार बुक केली आहे ते घेऊन आपण स्पिती व्हॅलीकडे जाणार आहोत. जर तुम्ही डोमेस्टिक फ्लाईट बुक केली असेल तर तुम्हाला कमीत कमी 2 तास अगोदर एअरपोर्टला यावं लागेल आणि इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर तुम्हाला कमीत कमी 3 तास अगोदर येथे यावं लागेल. 24 तास अगोदर तुम्ही ते चेक इन करू शकता. विमान प्रवासाबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचा लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन भागामध्ये. धन्यवाद.